आपल्यासाठी काम सेवा करणारा त्या ठिकाणी असतो। याचं मूर्तिमंत उदाहरण 2009 ते 2020 हा 11 वर्षाचा काळ भारतनानाच्या रूपाने तुम्ही जवळून बघितलाय, अनुभवलाय। या राजनी गावातलं शेतकऱ्याचा अतिशय जिव्हाळ्याचा ऋणानुबंधनाचा त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न, जे नीरा पाटकरच्या कॅनलवरचं शेवटचं टोक तेल असणार आपल्या राजनी गावामध्ये 2009च्या पूर्वीची परिस्थिती आपल्या सगळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहित आहे। अनेक वेळा त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केली, मोर्चे काढले, पण या शेवटच्या टोकाला गावाला कधीही पाटकरचं पाणी मिळालं नाही। पण तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाल्यानंतर या राजनीला पाटकरचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी शेतात आणण्याची भूमिका आणि पाण्याच्या पाळ्या त्या ठिकाणी वाढवून असेल। कितीतरी राजनी गावातल्या माझ्या शेतकऱ्याच्या पुढे उदाहरण आहे। 1-2 एकराचं पाणी भरणं त्या ठिकाणी माघारी जरी गेलेलं असेल तर त्याला परत अधिकाऱ्याला आणि सरकारला धारीवरती धरून शेतकऱ्याला परत त्या ठिकाणी सांगोलाकडे गेलेलं पाणी शेतीच्या बांधावरती आणण्याची भूमिका दमकदार आणि चमकदार लोकप्रतिनिधी असल्यानंतर करू शकतो हे दाखवून देण्याची भूमिका 11 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी झालं। मात्र नानांच्या जाण्यानंतर पोटनिवडणूक झाली। पोटनिवडणुकीच्या नंतर काल तुमच्या गावात आलेल्या या विद्यमान आमदारानं या पाटकरच्या पाण्याच्या पाळ्या त्या ठिकाणी तुम्ही किती वेळा दिल्या हे सांगायला त्या ठिकाणी त्यांनी तोंड उघडलं नाही। त्यांनी तोंड उघडलं असेल केलेल्या माणसांच्या बद्दल बोलायचं, चुकीचा अपप्रचार, दिशाभूल, 3-3 हजार कोटीची दिशाभूलीची एवढी बुडबुडीचं आकडं तुमच्या पुढे सांगितलं। पण आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्याच्या पाटकरच्या पाण्याच्या वेळी तुम्ही काय केलं हे सांगायला त्या ठिकाणी तुम्ही तयार नव्हता। आमच्या पाण्याच्या पाळ्या कमी झाल्या, पाण्याच्या पाळ्या कमी करून देखील पाणीपट्टीमध्ये वाढ केली। त्या ठिकाणी चुकीच्या पाणीपट्टी दिली म्हणून अनेक राजनी गावात शेतकरी वडीलधारी पंढरपूरला आपण उपोषणाला मोर्चाच्या निमित्तानं बसलो होतो। का लोकप्रतिनिधी एकदा सुद्धा त्या ठिकाणी तुमची विचारपूस चौकशी त्या ठिकाणी करायला आला नाही। या तालुक्यातले बंधूंनो सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी आले, मी असेल प्रणव परिचारक देखील त्या मीटिंगला तुमच्या उपस्थित होते। आपल्या तालुक्यात राजकारणाचे गट तट पक्ष पार्ट्या जरूर असतील, पण शेतकऱ्याची बाजू असताना प्रत्येक नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं उदाहरण त्या दरम्यान बघितलं। पण ह्या लोकप्रतिनिधी का त्या ठिकाणी तुम्ही येऊन अधिकाऱ्याला धारेवरती धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही? बंधू यांना तळमळ कळवळ बिलकुल त्या ठिकाणी शेतकऱ्याची सर्वसामान्यांची बंधून दिसून आली आहे। या 3.5-4 वर्षात आमच्या शेतकऱ्यावर गारपीट झाली, तुम्ही कधीही आमच्या शेतकऱ्यासाठी बोलला नाही। आमच्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही कधी त्या ठिकाणी बोलला। शेतीला जोडधंदा पूरक व्यवसाय म्हणून आमच्या शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला। या राजनी गावातून हजारो लिटरचं दूध संकलन होतं, पण महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 36-37 रुपये दुधाचा दर होता, पण आज 28 रुपये तरी मिळतोय का नाही हे मुश्किलीने त्या ठिकाणी शेतकऱ्याला बघावं लागतं। मग राज्याचा दुग्ध विकास मंत्री स्वतःच्या जिल्हा अहिल्यानगर मध्ये जर दुधाचे अनुदान देऊ शकतात तर का माझा तालुका, का माझा मतदारसंघ जिल्हा वगळला? म्हणून तुम्ही एकदा देखील विधान भवनामध्ये, ज्या पवित्र भवनामध्ये तुम्हाला इथल्या मायगाव जनतेने पाठवलं होतं, तुम्ही एकदा तरी बोलायला पाहिजे होतं। तुम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल बोलला नाही, तुम्ही समाजाला आज माझा मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कोटीच्या संख्येने रस्त्यावर उतरला। अरे तुम्ही एकदा तरी या सरकारला त्या ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे होता। मूग गळून गप बसत त्या ठिकाणी तुमचा नेता, ज्याला आज तुम्ही माझ्यावरती त्या ठिकाणी अपप्रचार किंवा खोटे त्या ठिकाणी आरोप करताय की मी भारत नानांचं सांगतोय, नानाने हे केलं, नानाने ते केलं, बापाचं सांगतोय, स्वतःच सांगायला काय का? अरे मी माझ्या जन्मदात्या बापाचं त्या ठिकाणी सांगतोय, पण तुम्हाला तुमच्या बापाचं देखील सांगायचं त्या ठिकाणी तुमच्याकडे तेवढं कर्तृत्व किंवा सांगण्याची जाणीव देखील तुमच्याकडे नाही। कारण तुम्ही प्रत्येक वर्षाला
कधी पंढरपूरचा एकदा बाप केला, कधी महाराष्ट्राचा त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आमच्या मनोज जरांगे साहेबांच्यावरती बोलत असताना पाठीमागे त्या बोलणाऱ्याला बाप समजून तुम्ही त्याच्या पाठीमागे बाक वाटलं. हे चुकीचा माणूस जर बदलायचा असेल बदललो तर आपल्या आयुष्यातली उद्याची 20 तारीख अतिशय जिव्हाळ्याची आणि महत्वाची बदलून आहे. रांजणी गावातल्या तर अनेक तरुणांनी लोकसभेच्या वेळी गावबंदी केली, नेते मंडळीला येऊ दिलं नाही. तुम्ही जर आक्रमकतेने मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरताना दिसला, पण मायबाप सरकार म्हणून आपल्याला समाजाला बदलून काय दिलं? आमच्या अनेक पिढ्या आमदारात घालवल्या, पुढची पिढी तर तुम्ही त्या ठिकाणी न्याय हक्काची मागणी मागत असताना लोकशाहीनं त्या ठिकाणी त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या दिलेल्या अधिकारात मागणी करत असताना तुम्ही समाजाला दिलं काय? लाठी हल्ला केला, काट्या चालवल्या, दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून आमच्या माय मावल्यांचं रक्त त्या ठिकाणी खाली सांडलं. त्या रक्ताचा त्या ठिकाणी हिशोब मागायची उद्याची धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये आज माझा धनगर समाज बांधव त्या ठिकाणी आरक्षण मागतोय. पहिल्या कॅबिनेटला देतो म्हणून या गोल घुमट त्या ठिकाणी माणसानं त्या ठिकाणी सांगितलं होतं, पण 14 पासून 24 पर्यंत अजून एक पहिली त्यांची कॅबिनेट झालेली आपल्याला दिसत नाही. कोळी समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या बांधवांचा देखील बदलून आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये तुम्ही जातीयतेचं विष काढून ज्या गुन्ह्या गोविंदाला आपण एकमेकांच्या हातात हात घालून एकीकडं अनेक पिढ्या वावरतोय, त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही या भाजपच्या सरकारनं भीतीचं आणि चुकीची वागणूक देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली आहे. याचा जाब आणि याचे त्या ठिकाणी उत्तर देण्याची बदल उद्याची 20 तारीख आहे. आपला लोकप्रतिनिधी हक्काचा असल्यानंतर जाता येता त्या ठिकाणी हात धरून हात त्या ठिकाणी गाडी थांबवून तुम्ही सांगू शकत होता. हे 11 वर्षाच्या काळात तुम्ही जवळून बघितलंय, अनुभवलंय. रांजणी गावातल्या एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतातला बांधावरचा डेपी जरी जळाला तर भारत नानाला फोन करून तुम्ही नाना माझा या वस्तीवरचा डीपी जळलाय म्हटल्यानंतर 1 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या बांधावरची डीपी देणारा एकीकडे लोकप्रतिनिधी आणि ह्या त्या ठिकाणी सत्तेची हुकुमशाहीची पैशाची बस्ती आलेल्या लोकप्रतिनिधीला फोन केल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या बगलबच्च्याकडून तुम्हाला तपासलं जातं, गटाचा आहे का, पक्षाचा आहे का, गटाचा नसेल तर हेलपाटे मारायला लावला जातात. म्हणून मी या गावातल्या तमाम शेतकऱ्याला आवाहन विनंती करतो, पक्ष पार्टी जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर माझ्या शेतकऱ्याला शेतीच्या पाण्याला लाईट त्या ठिकाणी विजेच्या बाबतीत जर तुम्ही गटातटामध्ये त्या ठिकाणी विभागत असाल तर याच्यासारखं दुर्दैव आपल्या त्या ठिकाणी काही नसणार आहे. म्हणून कोण गट तट पक्ष पार्ट्या म्हणून जर उद्याचं 20 तारखेचं मतदान करत असेल तर शेतकऱ्याच्या बळीराजाच्या त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे शेतकऱ्याची बळीराजाची एकच जात आहे. एका त्या ठिकाणी चॅनलवरती सगळ्या पक्ष पार्ट्या ठिकाणी त्यांचं भरणं करणार. एखाद्या डीपी वरती कोणता एका पार्टीचा गटाचा माणूस त्या ठिकाणी लाईट घेत नाही. म्हणून तुम्हाला आव्हान आणि विनंती करतोय की 3.5 पावणे 4 वर्षात जे भोगलंय अनुभवलंय तुम्ही त्या ठिकाणी एखादं काम घेऊन गेल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीला जर कुठलं कॅनल येतोय आणि कुठं पाणी जातंय हे जर माहित नसेल तर याच्यासारखं या मतदारसंघाचं दुर्दैव बदलू काय. आणि हा चुकीचा माणूस जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला बदलून चांगले दिवस त्या ठिकाणी येणार नाहीत. कारण आपल्या ग्रामीण भागात आपण म्हणतोय येडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं बळीराजाचं जे माझ्या शेतकऱ्याला हमी भावाचं असेल, माझ्या शेतकऱ्याला जीएसटी टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही लुबाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं, माझ्या समाजावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम तुम्ही केलं, माझ्या त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आंदोलन करून बिचारा दमून गेल्या त्यांना तुम्ही त्या ठिकाणी चुकीची वागणूक दिली, अशा वर्कर भगिनींना चुकीची वागणूक त्या ठिकाणी दिली, माझ्या त्या ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेच्या बांधवांना तुम्ही त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. या सगळ्या गोष्टीचा बदलून आज उद्या जा विचारणारी 20 तारीख तुमच्या आपल्या सगळ्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कुणी वैयक्तिक टीका टिप्पणी करताय आणि आमच्यावरती जरूर बोला, पण ज्याच्या समोर तुमची उभा राहायची किंवा कधी जायची लायकी झाली नाही त्यांच्यावरती जर तुम्ही त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असाल
तर मायबाप जनता सुज्ञ आहे बंधूंनो. कारण माझ्यावरती या निवडणुकीच्या निमित्तानं मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना देखील मी या अगोदर देखील तुमचा आशीर्वाद वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी या मतदारसंघात 17 गावामध्ये वेगवेगळ्या गावात मुक्काम करून 102 गावापर्यंत त्या ठिकाणी जाऊन आलोय. आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या पुढे आशीर्वाद मागतोय. आणि त्यावेळी देखील मायबाप जनतेने सांगितलं होतं की ही निवडणूक आमच्या हक्काची आहे, आमच्यासाठी त्या ठिकाणची आहे. आणि प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी शंभू महादेवा पुढे नतमस्तक होऊन वाचनूरला त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत असताना तिथं मंगळ आणि पंढरपूर मधल्या तमाम मायबाप जनतेचा उत्स्फूर्त आणि अलोट प्रतिसाद बघितल्यानंतर त्या मनामध्ये ठाम त्यांनी विश्वास दिला होता की आजपासून ही निवडणूक तुझ्या एकट्या भगीरथची त्या ठिकाणी राहिली नाही. ही निवडणूक तुझ्या हातातून घेऊन मायबाप जनतेने हातात त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घ्यायला तिथं उपस्थिती त्या ठिकाणी बघितली. काल पुढच्या उमेदवाराची बघितली असेल, माणसापेक्षा गाड्याची गर्दी त्या ठिकाणी जास्त होती. पण आज गाड्या नाहीत, माणसांची त्या ठिकाणी गर्दी तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असेल, हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही एकत्रित आल्यानंतर कालचा आणि आजचा फरक तुम्ही तुमच्या डोळ्यानं उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघताय. आणि म्हणून उद्याची ही निवडणूक बंधून एकट्या भगीरथ बालकेच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक प्रपंचासाठी नाही. मी ही लढाई लढतोय माझ्या भाटघरच्या शेतकऱ्याला जे भारत नानांनी नंदनवन करण्यासाठी तिकडे जात पाट पक्ष पार्टी गटातटाचा कधी बघितला नाही. एखादा शेतकरी लाईटच्या डीपीच्या बाबतीत, एखादा वैयक्तिक सार्वजनिक कामाच्या बाबतीत किंवा शेतीच्या पाण्याच्या बाबतीत भारत नानांच्याकडे गेल्यानंतर तू कुठल्या पक्षाचा आहे, पार्टीचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे कधी त्या ठिकाणी विचारलं नाही. कारण लोकप्रतिनिधीची, आमदाराची मुळात भावनाच बदलून असली पाहिजे. या भूमिकेतून काम करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची बदलून त्या ठिकाणी गरज आहे. तू आज 11 तारीख आहे, निवडणुकीला आणखी 8-9 दिवस शिल्लक आहेत. तुमच्या पुढे अनेक जण त्या ठिकाणी वेगवेगळ्या संभ्रमावस्था करणार आहेत. 2-3 दिवसापूर्वी बघितलं असेल की मंगळवेढ्यातली समविचारी आघाडीची अमुक अमक्याला पाठिंबा, तमुक तमक्याला पाठिंबा. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मंगळवेढ्यामध्ये 2 वर्षापूर्वी या समविचारी आघाडीची स्थापना, मुळात ती समविचारी आघाडी एकत्रित का आली तर हाच लोकप्रतिनिधी दामाजी सहकारी साखर कारखान्यावर गेल्या पंचवार्षिकला चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. आणि हा चुकीचा माणूस बदलण्यासाठी समविचारी आघाडीची स्थापना 2 वर्षापूर्वी बंधून केली होती. आणि म्हणून हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रित आले होते. एखादा जरी गेला तर 999 माणसांनी वडीलधारी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी ठामपणे आहेत. आणि उद्याच्या 20 तारखेला आणि 23 तारखेला मंगळवेढा देखील मायबाप जनता त्या ठिकाणी दाखवून देईल. आणि तुम्ही देखील इथल्या पहिल्यापासून तुम्ही या रांजणी गावानं 2009, 14, 19 झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावली आहे. आणि प्रत्येक गावात आज त्या ठिकाणी लढण्याचं बळ देत असताना पाठीमाग आशीर्वाद तर तुमचा आहेच, पण प्रत्येकाने ज्याला जितकं त्या ठिकाणी मदत करतायत. मंगळवेढा तालुक्यातली जवळजवळ 34 गाव भेटीच्या निमित्तानं गेलोय. 25 गावातल्या लोकांनी, मोलमजुरी करणाऱ्या माता भगिनीने स्वतःच्या खिशात हात घालून कोणी 5,000 रुपये, 10,000 रुपये तुला लढण्याचं बळ मिळावं म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. आज इथं सुगानाना असतील किंवा आमचा शिंदे नावाचा आमचा तरुण सहकारी असतील किंवा हा रुबाब चाचा यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या खिशात हात घालून मदत केली. का मनामध्ये जनभावना, प्रेम, आत्मीयता असल्यानंतर त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात असताना या रुबाब चाचाच्या देखील अंतःकरणात भारत नानांच्या अनेक आठवणी आहेत. 1.5 ते 2 एकराचं या चाचाचं पाणी अनोली गावचे चाचा त्या ठिकाणी राहिलं असताना काशेगावच्या वर पाणी गेलं होतं. आणि एक भारत नानाला फोन केला, नाना माझं 2 एकराचं भरणं राहिलंय. त्या ठिकाणी अधिकाऱ्याला धारेवरती धरून उद्या सकाळी उठायच्या आत जर त्या माझ्या चाचाच्या शेतात पाणी नाही गेलं तर तुला तिथं येऊन त्या कॅनल मध्ये टाकेल हा सांगणारा